नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्या, अन्यथा सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक होणार. पत्रकार परिषदेला इशारा. 1894 भूसंपादन कायद्याखाली संपादन केले जाते तर 2, 4, 6च्या नोटीस दिल्या जातात. ते सक्तीने होते आणि 15,000 रुपये भाव घ्या अशा प्रकारचं विचारविनिमय होणं आवश्यक आहे. आणि त्याकरता अनेक वेळा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी चर्चा उपस्थित झाली. परंतु काळानुरूपी 1981 सालापासून या आंदोलनाला प्रारंभ झाला आणि 1984 साली उरणमध्ये लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं हा नामकरण प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आणि प्रलंबित असल्या कारणाने यात सरकार आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे. विशेषतः या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की 90 दिवसाच्या आतमध्ये आम्ही या ठिकाणी निश्चितपणे ज्या नमुन्यामध्ये अर्ज पाठवायचे ते पाठवू आणि पंतप्रधानांची सही घेऊन निश्चित नामकरण करू असं आश्वासित केलं होतं. गेले 3 महिने होऊन गेले, 4 महिने झाले तरी देखील या संदर्भात माननीय मुख्यमंत्री किंवा कोणीही सन्मानित जे कोणी व्यक्ती आहेत अशा प्रकारची कोणीही आश्वासित करत नाही किंवा बैठक बोलवत नाही. यामुळे जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि असंतोषाचा भडका उडू नये म्हणून पहिल्यांदा शांततेच्या मार्गाने हा धरणे आंदोलनाचा प्रश्न सर्व पक्ष कृती समिती आणि जवळजवळ 19 संघटना अग्र समाजाच्या आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. अधिवेशनामध्ये 180 आंदोलनाचा पोलीस गट नोंद झालेला आहे. अधिवेशन सुरू होणार आहे. ठीक आहे ना, पण अधिवेशन तालुका कब्जा करा ना, अगोदर करा. नाही, असं प्रश्न असे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आहे आणि ते अधिवेशन सुरू होतोय. अधिवेशनामध्ये हा विधानसभेमध्ये कदाचित हा प्रश्न उपस्थित होतील, विरोधी पक्षाचे लोक उपस्थित करतील की तुम्ही आश्वासन दिलेलं काय झालं. आणि म्हणून हीच वेळ अशी आहे की ज्या वेळे लोक प्रश्न विचारू शकतात. इतर वेळ अधिवेशन नसल्या कारणाने विचारणार कोणा. अधिवेशन काळात तुम्हाला सरकार बोलतं, आमचं कर्तव्य बोलतं, तुम्ही उठून परत घरी जाता, परत पुढे तुम्ही परत तेवढा येतात, परत अधिवेशन येतात. हे कंटिन्यू चालू आहे सर. आम्ही असं हे करणार आहोत की आता अधिवेशन हो न हो याच्यानंतर 15 दिवसाची बैठक होणार आहे. त्यामध्ये आम्ही अधिवेशनाची वाट पाहणार नाही. आम्ही रस्त्यावर येण्याची निश्चित एक दिशा देणार लोकांना.